नमस्कार मित्रांनो, करिअर कटा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण सर्व मुलांना प्रश्न पडलाय, पोलीस भरती आहे पण कोणत्या जिल्ह्यात कोणत्या कास्टला किती जागा आहेत हे कुणाला माहिती नाही किंवा माहिती असेल तरी पण तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे। आपण आता या व्हिडिओमध्ये 4 जिल्हे घेणार आहेत, 6 जिल्हे घेणार आहोत। 6 जिल्ह्यांमधील तुम्हाला कोणत्या कास्टला किती जागा आहेत ते सर्व आम्ही या 6 जिल्ह्याबद्दल सांगणार आहोत। आपल्या चॅनलवरती दुसरेही व्हिडिओज उपलब्ध आहेत, त्यामध्ये पण जिल्हा वाईज आपण व्हिडिओ मोठे होतील म्हणून आपण प्रत्येक 4-4, 6-6 जिल्ह्यानुसार आपण त्याचे कॅटेगरी केलेले आहेत आणि ते सेपरेट व्हिडिओ बनवले आहेत। त्यामुळे आमच्या चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करून तुम्ही प्रत्येक जिल्ह्यातील तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहे त्या जिल्ह्यातील व्हिडिओ हा तुम्ही पाहू शकता। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण घेऊया सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यामध्ये मी कास्ट वाईज सांगतो, त्यामुळे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात भरायचं आहे आणि तुमची कास्ट कोणती आहे हे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला माहिती असेल त्या कास्टची जागा तुम्ही पेन घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला तुमच्या कास्टला कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत हे तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना ते सोपं पडेल की बाबा तुम्हाला कुठे जास्त जागी भरायचं आहे, कमी जागी तुमची कुठे इच्छा आहे तुम्ही ते भरू शकता। आपण सविस्तर माहिती घेऊया या व्हिडिओमध्ये। तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया। आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, कारण अशाच तुम्हाला नोकरीच्या इथून पुढे ज्या नवीन भरती निघतील किंवा आपल्या जे काही करिअर बद्दल अपडेट असतील, जे काही गोष्टी असतील त्या तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला सुरू करूया। आपण पहिल्यांदा पाहणार आहोत सातारा जिल्ह्याबद्दल बघणार आहोत। सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला एससी कास्टसाठी 38 जागा आहेत टोटल। सर्वसाधारणमध्ये 11 जागा, महिलांसाठी 11 जागा, खेळाडूसाठी 2 जागा, प्रकल्पग्रस्तांसाठी 2, भूकंपग्रस्तांसाठी फक्त 1 जागा आहे, माजी सैनिकांसाठी 6 जागा, अंशकालीन पदवीधरांसाठी 2 जागा आहेत आणि पोलीस पाल्य म्हणजे जे पोलिसांची मुलं आहेत त्यांच्यासाठी फक्त 1 जागा आहे आणि गृहरक्षक दलासाठी 2 जागा आहेत। त्यानंतर कॅटेगरी येते एसटी कॅटेगरी, त्यासाठी टोटल 32 जागा आहेत। त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 7 जागा, महिलांसाठी 10 जागा, खेळाडूंसाठी 2 जागा, प्रकल्पग्रस्तांसाठी 2 जागा, भूकंपग्रस्तांसाठी 1 जागा, माजी सैनिकांसाठी 5 जागा, अंशकालीनसाठी 2 जागा आहेत, पोलीस पाल्यासाठी 1 जागा आणि गृहरक्षक दलासाठी 2 जागा आहेत। त्याच्यानंतर घेऊया आपण व्हीजेए मध्ये टोटल 12 जागा आहेत। त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 2 जागा, महिलांसाठी 4 जागा, खेळाडूंसाठी 1 जागा, प्रकल्पग्रस्तांसाठी 1 जागा, भूकंपग्रस्तांसाठी 1ही जागा इथे नाही आणि माजी सैनिकांसाठी 2 जागा, अंशकालीन पदवीसाठी 1 जागा, पोलीस पाल्यासाठी 0, 1ही जागा नाही आणि गृहरक्षक दलासाठी 1 जागा असं आहे। आता एनटीबी साठी जर बघायचं झालं तर टोटल 14 जागा आहेत। सातारा जिल्ह्याचा आपण बघायला आलो आहे। एनटीबी साठी टोटल 14 जागा आहेत। 14 मध्ये सर्वसाधारणसाठी 4 जागा, महिलांसाठी 4 जागा, खेळाडूसाठी 1 जागा, प्रकल्पग्रस्तांसाठी 1 जागा, भूकंपग्रस्तांसाठी जागा नाही, माजी सैनिकांसाठी 2 जागा आहेत, अंशकालीन पदवीसाठी 1 जागा आणि गृहरक्षक दलासाठी 1 जागा असं आहे। आता घेऊया आपण एनटीसी साठी। एनटीसी साठी सातारा जिल्ह्यात 10 जागा आहेत टोटल। त्यामध्ये सर्वसाधारणसाठी फक्त 1 जागा आहे, महिलांसाठी 3 जागा आहेत, खेळाडूसाठी 1 जागा, प्रकल्पग्रस्तांसाठी 1 जागा आणि भूकंपग्रस्तांसाठी 1ही जागा नाही, माजी सैनिकांसाठी 2 जागा आहेत, अंशकालीन पदवीधरांसाठी 1 जागा, पोलीस पाल्यासाठी 1ही जागा नाही, गृहरक्षक दलासाठी 1 जागा आहे। आता घेऊया आपण एनटीडीचं। एनटीडी कॅटेगरीसाठी 8 जागा आहेत टोटल आणि 8 पैकी सर्वसाधारणमध्ये 5 जागा आहेत आणि महिलांसाठी 2, खेळाडूसाठी 1ही जागा नाही। जिथे जागा नाही त्यांचं मी कॅटेगरी घेत नाही कारण व्हिडिओ लांब होईल। माजी सैनिकांसाठी 1 जागा बस। नंतर आपण घेऊया एसबीसी साठी। एसबीसी साठी टोटल 9 जागा आहेत, 9 मधल्या सर्वसाधारण 5, महिलांसाठी 3 आणि नंतर माजी सैनिकांसाठी फक्त 1 जागा। नंतर येतो प्रवर्ग हा ओबीसी। ओबीसी कॅटेगरीसाठी जागा आहेत, एकूण टोटल 64 जागा आहेत। त्यामध्ये सर्वसाधारणमध्ये 20, महिलांसाठी 19, खेळाडूंसाठी 3, प्रकल्पग्रस्तांसाठी 3, भूकंपग्रस्तांसाठी 1, माजी सैनिकांसाठी 10 जागा आहेत, अंशकालीन पदवीधरासाठी 3 जागा आहेत, पोलीस पाल्यासाठी 2 जागा, गृहरक्षक दलासाठी 3 जागा आहेत। त्यानंतर कॅटेगरी येते एसईबीसी। एसईबीसी साठी 5 जागा आहेत टोटल। त्यामध्ये सर्वसाधारण 2, खेळाडू महिलांसाठी 2 आणि माजी सैनिकांसाठी फक्त 1 जागा। त्यानंतर येते कॅटेगरी ही ईडब्ल्यूएस। ईडब्ल्यूएस साठी टोटल 4 जागा आहेत, त्यामधल्या सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 1 आणि माजी सैनिकांसाठी 1 अशा जागा आहेत। त्यानंतरची कॅटेगरी येते ही ओपन। ओपन साठी सातारा जिल्ह्यात 1ही जागा नाही। अशा सातारा जिल्ह्यामध्ये 196 जागा आहेत पोलीस भरतीसाठी। आता आपण सातारा जिल्ह्यातल्या चालक पदासाठी बघूया। चालक पदासाठी एससी कॅटेगरीसाठी येणार आहेत 5 जागा आहेत, त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 2 आणि महिलांसाठी 2। एसटी कॅटेगरीमध्ये 3 जागा आहेत, त्यामध्ये सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 1 जागा। त्यानंतर आहे कॅटेगरी व्हीजेए। व्हीजेए मध्ये आपण सातारा जिल्ह्यातल्या पोलीस चालक शिपाई जे आहेत त्यांच्यासाठी आपण बघत आहोत। व्हीजेए साठी 1 जागा आहे आणि ती फक्त पुरुषांसाठी सर्वसाधारणमध्ये 1च जागा आहे। एनटीबी साठी 1च जागा आहे, ती पण सर्वसाधारणसाठी आहे। नंतर एनटीसी साठी जागा आहेत, 2 जागा आहेत, त्या महिलांसाठी 1 आणि सर्वसाधारणसाठी 1 आहे। एनटीडी साठी जर म्हणायला गेलं तर 1च जागा आहे, ती सर्वसाधारणसाठी आहे।
आणि SBC साठी जर एक जागा आहे ती सर्वसाधारणसाठीच आहे. ओबीसी साठी 8 जागा आहेत, त्यामध्ये सर्वसाधारण 5 आणि महिलांसाठी 2 जागा आहेत आणि माजी सैनिकांसाठी 1 जागा आहे. एसईबीसी मध्ये टोटल 4 जागा आहेत चालकांसाठी, त्यामध्ये सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 1 आणि माजी सैनिकांसाठी 1 जागा आहे. त्यानंतर येत आहे एसईबीसी झालेला आहे. ईडब्ल्यूएस मध्ये 4 जागा आहेत टोटल आणि त्यामधल्या सर्वसाधारणसाठी 2 आणि महिलांसाठी 1 जागा आहे आणि माजी सैनिकांसाठी 1 जागा आहे. त्यामध्ये आता येते ओपनला चालकसाठी सातारा जिल्ह्यात 9 जागा आहेत आणि सर्वसाधारणसाठी 5 आणि महिलांसाठी 3 आणि माजी सैनिकांसाठी 1 जागा. अशा एकूण टोटल साताऱ्यामध्ये 39 जागा आहेत त्या सातारा जिल्ह्यात चालक पोलिसासाठी आहेत. सातारा जिल्हा आता संपलेला आहे, आपण पुढचा जिल्हा घेऊया. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्ही सविस्तर तुम्हाला माहिती मिळेल, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला ज्या जिल्ह्यात बघायचं त्या जिल्ह्याचा बघा. आता पुणे लोहमार्ग बद्दल घेऊया. पुणे लोहमार्गचा आपण जे व्हिडिओ घेणार आहे आपण त्याबद्दल बोलूया. मी फास्ट सांगतो, तुम्ही व्हिडिओ युट्यूब मध्ये स्लो करून बघू शकता. तुम्हाला जर फास्ट वाटत असेल तर फास्ट, जर स्लो वाटत असेल तर फास्ट करून बघा, कारण टाइम वेळ भरपूर कमी असल्यामुळे म्हणजे व्हिडिओ मोठा होईल म्हणून आपण फास्ट घ्यायला लागलो आहे. तर आता ही पुणे लोहमार्गचा आहे. पुणे लोहमार्गला SC कास्टसाठी 6 जागा आहेत, त्यातल्या सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 2 आणि माजी सैनिकसाठी 1, अंशकालीन पदवीसाठी 1 अशा जागा आहेत. ST कास्टसाठी 4 जागा आहेत, त्यातल्या सर्वसाधारण 2, महिला 1 आणि माजी सैनिकांसाठी 1 अशा जागा आहेत. FJ साठी म्हणायला गेलं तर 2 जागा आहेत, 1 महिलांसाठी आणि 1 सर्वसाधारणसाठी. नंतर NTB साठी जर बघायला गेलं तर 1च जागा आहे आणि ती सर्वसाधारणसाठी जागा आहे. NTCचा जर विचार केला तर तिथेही 2 जागा आहेत, 1 सर्वसाधारण आणि 1 महिला यांच्यासाठी जागा आहेत. NTD कॅटेगरीसाठी 1 जागा आहे, ती सर्वसाधारणसाठी जागा आहे. त्याच्यानंतर येतंय SBC कॅटेगरीला 1च जागा आहे आणि तीही सर्वसाधारणसाठीच आहे, महिलांना इथं जागा नाही. ओबीसी साठी जर बघायला गेलं तर ओबीसी साठी 10 जागा आहेत. लोहमार्ग पुणे बद्दल आपण बोलतोय, 10 जागा आहेत. सर्वसाधारणसाठी 4, महिलांसाठी 3 आणि त्यानंतर माजी सैनिकसाठी 2, अंशकालीन पदवीसाठी 1 जागा आहे. अशा ओबीसी साठी कॅटेगरीसाठी आहेत. SEBC साठी जर बघायला गेलं तर 12 जागा आहेत. 12 मधल्या 3 जागा आहेत सर्वसाधारण, महिलांसाठी 4 जागा, खेळाडूसाठी 1 जागा, अंशकालीन पदवीसाठी 1 जागा आणि गृहरक्षक दलासाठी 1 जागा आहे. ईडब्ल्यूएसचा जर विचार करायला गेला तर ईडब्ल्यूएस साठी 11 जागा आहेत टोटल, सर्वसाधारणसाठी 3, महिलांसाठी 3, खेळाडूसाठी 1 आणि त्यानंतर अंशकालीन पदवीधरसाठी 1 जागा आहे. त्यानंतर गृहरक्षक दलासाठी 1 जागा ही आहे. ओपन साठी लोहमार्ग पुणेमध्ये 1ही जागा नाही. अशा टोटल जागा पुणे लोहमार्गला 50 जागा आहेत, आपण कॅटेगरी वाईज सांगितलेलं आहे. हे झालं पुणे लोहमार्गसाठी. आता आपण पुढचा जिल्हा घेऊया. पुढचा जिल्हा सोलापूर ग्रामीण. सोलापूर ग्रामीण बद्दल आपण आता बोलणार आहोत. सोलापूर ग्रामीणच्या पोलीस शिपाई पदासाठी आपण बघूया. SC कास्टसाठी टोटल 21 जागा आहेत, त्यातल्या सर्वसाधारणसाठी 7 जागा, महिलांसाठी 6 जागा, खेळाडूसाठी 1 जागा, प्रकल्पग्रस्तासाठी 1 जागा, माजी सैनिकासाठी 3 जागा, अंशकालीन पदवीधरसाठी 1 जागा, पोलीस पाल्यांसाठी 1 जागा, गृहरक्षक दलासाठी 1 जागा अशी कॅटेगरी निवड आहे. ST कास्टचं जर बघायला गेलं तर 16 जागा आहेत. आपण सोलापूर ग्रामीणचं पाहत आहोत. ST कास्टसाठी 16 जागा आहे. 16 जागांमधल्या सर्वसाधारणसाठी 5, महिलांसाठी 5, खेळाडूसाठी 1, प्रकल्पग्रस्तासाठी 1, भूकंपग्रस्तासाठी 1ही जागा नाही, माजी सैनिकासाठी 2, अंशकालीन पदवीधरासाठी 1 आणि गृहरक्षक दलासाठी 1 जागा ही अशी आहे. पुढची कॅटेगरी VJA बद्दल जर आपण बोलायचं म्हणलं तर तिथे 1ही जागा नाही. NTB बद्दल बोलायचं म्हणलं तर तिथं पण 1ही जागा नाही NTB साठी. NTC साठी पण 1ही जागा सोलापूर ग्रामीणसाठी नाही आहे. आता NTD बद्दल जर बोलायचं म्हणलं तर 2च जागा आहेत, त्या सर्वसाधारणसाठी 1 आणि महिलांसाठी 1 अशा जागा आहेत. SBC ला पण इथे 1ही जागा नाही. इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी साठी टोटल 16 जागा आहेत, त्यातल्या सर्वसाधारण 5, महिलांसाठी 5, खेळाडूसाठी 1 जागा आणि प्रकल्पग्रस्तासाठी 1 जागा आणि माजी सैनिकासाठी 2 जागा, अंशकालीन पदवीधरसाठी 1 जागा, गृहरक्षक दलासाठी 1 जागा अशी ओबीसी साठी आहेत. आता ओबीसी नंतर SEBC साठी जर बघायला गेलं तर टोटल 9 जागा आहेत, त्यातल्या सर्वसाधारण 5, महिलांसाठी 3 आणि त्यानंतर माजी सैनिकासाठी 1 जागा आहे. ईडब्ल्यूएसच्या बद्दल बोलायचं म्हणलं तर टोटल 9 जागा आहेत. 9 जागेपैकी सर्वसाधारण मध्ये 5, महिलांसाठी 3 आणि माजी सैनिकासाठी 1 जागा आहे. ओपन बद्दल जर बोलायचं म्हणलं तर तिथं 12 जागा आहेत टोटल. 12 पैकी सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 4, खेळाडूसाठी 1 जागा, प्रकल्पग्रस्तासाठी 1च जागा आहे. त्यानंतर माजी सैनिकासाठी 2 जागा, अंशकालीन पदवीधरसाठी 1 जागा, त्यानंतर गृहरक्षक दलासाठी 1च जागा आहे. अशा सोलापूर ग्रामीण म्हणजे टोटल 85 जागा आहेत. मी कॅटेगरी वाईज तुम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला कुठं फॉर्म भरायचा, तुम्हाला कुठं जास्त जागा आहेत असं वाटतं तिथं तुम्ही भरू शकता. ग्रामीण बद्दल आता बघणार आहोत. पुणे ग्रामीण बद्दल जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. हे आपण पुणे ग्रामीणला
एससी कास्टसाठी बनवलं. एससी कास्टसाठी टोटल 58 जागा आहेत, त्यातल्या सर्वसाधारणसाठी 17 जागा, महिलांसाठी 17 जागा, खेळाडूसाठी 3 जागा, प्रकल्पग्रस्तांसाठी 3 जागा आहेत, भूकंपग्रस्तांसाठी 1 जागा, माजी सैनिकांसाठी 9 जागा, अंशकालीन पदवीधरसाठी 3 जागा, पोलीस पाल्यासाठी 2 जागा, गृहरक्षक दलासाठी 3 जागा आहेत. त्यानंतर काय कॅटेगरी येते, एसटी कॅटेगरी. एसटी कॅटेगरीसाठी 31 जागा आहेत, त्यातल्या सर्वसाधारण 7, महिलांसाठी 9, खेळाडूसाठी 2, प्रकल्पग्रस्तांसाठी 2, भूकंपग्रस्त 1, माजी सैनिक 5, अंशकालीन पदवीधर 2, पोलीस पाल्य 1, गृहरक्षक दल 2. त्यानंतर येते विजय ए मध्ये 13 जागा आहेत टोटल. 13 मधल्या सर्वसाधारण 3, महिलांसाठी 4 जागा, खेळाडू 1, प्रकल्पग्रस्त 1, माजी सैनिक 2, अंशकालीन पदवीधर 1 आणि गृहरक्षक दल 1. त्यानंतर एनटीबी जर बोलायचं म्हटलं तर 11 जागा आहेत टोटल, त्यातल्या 2 सर्वसाधारण, 3 महिला, 1 खेळाडू, प्रकल्पग्रस्त 1 आणि 2 जागा ह्या माजी सैनिकासाठी आहेत, 1 जागा अंशकालीन पदवीधरासाठी, गृहरक्षक दलासाठी 1 जागा आहे. एनटीसी बद्दल जर बोलायचं म्हटलं तर एनटीसी ला टोटल 16 जागा आहेत. इथं 16 जागेतल्या 5 जागा सर्वसाधारण, महिलांसाठी 5 जागा, खेळाडूसाठी 1 जागा, प्रकल्पग्रस्तासाठी 1 जागा, भूकंपग्रस्तासाठी जागा नाही, माजी सैनिकासाठी 2 जागा, अंशकालीन पदवीधर 1, गृहरक्षक दल बद्दल 1. आता एनटीडी बद्दल जर बोलायचं म्हटलं तर एनटीडी ला टोटल जागा आहेत 9, त्यातल्या 5 सर्वसाधारण, 3 महिलांसाठी आहेत, 1 जागा माजी सैनिकासाठी आहे. त्यानंतर एसबीसी बद्दल जर बोलायचं म्हटलं तर 9 जागा आहेत, त्यातल्या 5 सर्वसाधारण आणि 3 महिलांसाठी आहेत आणि माजी सैनिकासाठी 1 जागा आहे. ओबीसी कॅटेगरी बद्दल जर बोलायचं म्हटलं तर इथं भरपूर जागा आहेत, 85 जागा आहेत, त्यातल्या सर्वसाधारण 25 जागा, महिलांसाठी 26 जागा आणि खेळाडूसाठी 4 जागा, प्रकल्पग्रस्तासाठी 4 जागा, भूकंपग्रस्तासाठी 2 जागा, माजी सैनिकासाठी इथं 13 जागा आहेत, अंशकालीन पदवीधरसाठी 4 जागा, पोलीस पाल्यासाठी 3 आणि गृहरक्षक दल 4. तर त्यानंतर ओबीसी कॅटेगरी नंतर येते एसईबीसी कॅटेगरी टोटल 45 जागा आहेत, त्यातल्या सर्वसाधारण 14, महिला 14, खेळाडू 2, प्रकल्पग्रस्त 2, भूकंपग्रस्त 1 आणि त्यानंतर माजी सैनिकासाठी 7 जागा येत आहेत, अंशकालीन पदवीधरसाठी 2, पोलीस पाल्य 1, गृहरक्षक दल 2. त्यानंतर कॅटेगरी येते ईडब्ल्यूएस ची कॅटेगरी येते. ईडब्ल्यूएस साठी 45 जागा आहेत, 45 मधल्या सर्वसाधारणासाठी 14 जागा आहेत, महिलांसाठी 14 जागा आहेत, खेळाडूसाठी 2 जागा, प्रकल्पग्रस्तासाठी 2 जागा, भूकंपग्रस्त 1 जागा, माजी सैनिकासाठी 7 जागा आहेत, अंशकालीन पदवीधरासाठी 2 जागा, पोलीस पाल्यासाठी 1 जागा, गृहरक्षक दलासाठी 2 जागा आहे. ओपन साठी जर बघायला गेलं तर 126 टोटल जागा आहेत, त्यातली कॅटेगरी वाईज म्हणलं तर सर्वसाधारणसाठी 38, महिलांसाठी पण 38 जागा आहेत, खेळाडूसाठी 6 जागा, प्रकल्पग्रस्तासाठी 6 जागा, भूकंपग्रस्त 3 जागा, माजी सैनिकासाठी पण भरपूर जागा आहेत, तिथे 19 जागा आहेत, अंशकालीन पदवीधरसाठी 6 जागा, पोलीस पाल्यासाठी 4 जागा आहेत आणि गृहरक्षक दलासाठी 6 जागा. अशा पुणे ग्रामीणच्या 448 जागाचा आपण कॅटेगरीनुसार त्या कास्टच्या नुसार केलेला आहे. पुणे ग्रामीणचं शेड्यूल संपलेलं आहे. आता पुणे ग्रामीणला आपण पोलीस चालकासाठी किती आहेत बघूया. चालकासाठी जे इच्छुक आहेत त्यांनी पण ते लिहून ठेवा. ग्रामीण बद्दल बोलत आहोत. पुणे ग्रामीण बद्दल एससी कास्टसाठी टोटल 6 जागा, सर्वसाधारण आणि महिला तेवढं घेतो मी. सर्वसाधारण मध्ये 3, महिलासाठी 2, एसटी कास्टसाठी 3, त्यापैकी सर्वसाधारण 2, महिलासाठी 1, ए साठी जागा 1 जागा सर्वसाधारणसाठीच आहे ती. नंतर एनटीबी साठी जर म्हणायला गेलं तर 1 जागा आहे, ती ही सर्वसाधारणसाठी आहे. एनटीसी साठी 2 जागा आहेत, त्या सर्वसाधारणला 1 आणि महिलांना 1 जागा आहे. एनटीडी बद्दल बोलायला गेलं तर 1च जागा आहे आणि ती ही फक्त सर्वसाधारणसाठी आहे, महिलांना जागा नाही. एसबीसी बद्दल जर बोलायचं म्हटलं तर 1 जागा आहे टोटल, ती सर्वसाधारणसाठी आहे. नंतर ओबीसी बद्दल जर बोलायला गेलं तर टोटल 9 जागा आहेत पुणे ग्रामीणला चालक पदासाठी, त्याला सर्वसाधारण 5, महिलांसाठी 3 आणि माजी सैनिकासाठी 1 जागा इथं आहे. एसईबीसी कॅटेगरीला टोटल 5 जागा आहेत, त्यातल्या सर्वसाधारण 2, महिलांसाठी 2, खेळाडूसाठी 1ही जागा नाही आणि माजी सैनिकासाठी 1 जागा आहे. आता दुसरी कॅटेगरी ईडब्ल्यूएस वाल्यांना 5 जागा आहेत टोटल, इथं चालक पदाचा आपण बघतोय. सर्वसाधारणला 2 आणि महिलांसाठी 2 आणि माजी सैनिकासाठी 1 जागा आहे. ओपन साठी इथं टोटल 14 जागा आहेत, सर्वसाधारणला 4, महिलांना 4, खेळाडूसाठी 1, प्रकल्पग्रस्ताला 1 आणि माजी सैनिकांना 2 जागा, अंशकालीन पदवीधरासाठी 1 आणि गृहरक्षक दलासाठी 1 जागा आहे. अशा टोटल पुणे ग्रामीण मध्ये चालकासाठी 48 टोटल जागा आहेत. मी चालकांचं सांगत होतो. आता पुढचा जिल्हा आपण घेऊया. हा जिल्हा आहे सोलापूर शहर. सोलापूर शहर बद्दल बोलणार आहोत. यामध्ये किती जागा आहे ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. एससी कास्टसाठी इथं 1ही जागा नाही. पोलीस शिपाईसाठी एससी कास्टसाठी सोलापूर शहरला 1ही जागा नाही. एसटी कास्टला 15 जागा आहेत, त्यातल्या 4 जागा सर्वसाधारण,
नंतर महिलांसाठी 5 जागा, खेळाडूसाठी 1 जागा, प्रकल्पग्रस्तासाठी 1 जागा, माजी सैनिकासाठी 2 जागा, अंशकालीन पदवीधरसाठी 1 जागा, गृहरक्षक दलासाठी 1 जागा अशी कॅटेगरी आहे. त्यानंतर VJA साठी इथे एकही जागा नाही. नंतर NTB साठी पण इथे एकही जागा नाही. NTC साठी पण एकही जागा नाही. NTD साठी पण एकही जागा नाही. NTD साठी नाही. SBC साठी पण एकही जागा नाही. OBC साठी पण इथे एकही जागा नाही. त्यानंतर येते SEBC साठी 3 जागा आहेत. सोलापूर शहर बद्दल बोलतोय आपण पोलीस शिपाईसाठी. SEB साठी 3 जागा आहेत, त्यात सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 1 जागा. EWS कॅटेगरी बद्दल 3 जागा आहेत, तसंच महिला सर्वसाधारण म्हणजे 2 आणि महिलांसाठी 1. ओपन साठी इथं 11 जागा आहेत, त्यातल्या सर्वसाधारण 2, महिला 3, प्रकल्प महिला नंतर खेळाडूसाठी 1 जागा आहे, प्रकल्पग्रस्तासाठी 1 जागा आहे इथं. त्यानंतर माजी सैनिकासाठी 2 जागा आहेत आणि अंशकालीन पदवीधरसाठी 1 आणि गृहरक्षक दलासाठी 1 जागा इथं आहे. अशा टोटल सोलापूर शहरासाठी 32 जागा आहेत, त्या आपण वर्गीकरण केलेलं आहे. 32 जागा आहे टोटल सोलापूर शहराबद्दल आपण बोलत होतो. आता राहिला आपला सांगली जिल्हा. सांगली सर्वात चांगली म्हटलं जातं, पण यावेळी बघूया इथं जागा किती आहेत. सांगलीमध्ये SC कास्टसाठी 6 जागा आहेत. 6 जागेमधले 3 जागा सर्वसाधारण, महिलांसाठी 2 जागा आणि माजी सैनिकासाठी 1 जागा आहे. ST कास्टसाठी इथं 3 जागा आहेत, त्यातली सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 1 जागा आहे. VJA साठी इथे एकही जागा नाही. सांगली जिल्हा पोलीस शिपाई बद्दल आपण बोलत आहोत. NTC बद्दल जर बोलायचं झालं, NTB बद्दल जर बोलायचं झालं तर NTB ला फक्त 1 जागा आहे, ती सर्वसाधारणसाठी आहे. NTC साठी सांगली जिल्हा एकही जागा नाही. NTD साठी 4 जागा आहेत, त्यातल्या सर्वसाधारण 2, महिलांसाठी 1 जागा आणि माजी सैनिकासाठी 1 जागा आहे. SBC साठी एकही जागा इथे नाही सांगली जिल्ह्यासाठी. OBC साठी 13 जागा आहेत, 13 जागेतल्या सर्वसाधारण 3, महिलांसाठी 4 जागा, खेळाडूसाठी 1 जागा, प्रकल्पग्रस्तासाठी 1 जागा, त्यानंतर माजी सैनिकासाठी 2 जागा, अंशकालीन पदवीधरसाठी 1 जागा आणि गृहरक्षक दलासाठी 1 जागा इथं आहेत. सांगली जिल्ह्यासाठी अनाथ हा एक कॅटेगरी इथं ऍड केलेली आहे, पण त्यात एकही जागा शिल्लक नाही. आता त्याच्यानंतर आपण घेऊया SEBC मध्ये पण इथे एकही जागा नाही आणि EW साठी पण सांगली जिल्ह्याला एकही जागा नाही. ओपन साठी पण एकही जागा सांगली जिल्ह्याला नाही आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात टोटल 27 जागा भरायच्या आहेत, हे कॅटेगरीनुसार आपण वर्णन केलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. भरतीच्या अशाच अपडेट तुम्हाला मिळत राहतील. उरलेले जिल्हे हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तुम्हाला जे त्या जिल्ह्याचे थंबनेल त्याच्यावरती नावं टाकलेली आहेत, तो जिल्हा तुम्ही ओपन करून बघू शकता. नमस्कार. आमचा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.